नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. मी सरोज. आपल्याला छान लिंबाचं चमचमीत आणि झणझणीत आणि रुचकर असं लोणचं बनवायचं आहे. आणि लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी मी 1 किलो लिंबू आणलेली आहे. 3 दिवसापूर्वीच मी लिंबू आणलेली आहे आणि 3 दिवस मी ते लिंबू गरम पाण्यामध्ये ठेवत आहे. गरम पाणी मी सकाळी टाकत आहे आणि संध्याकाळी ते पाणी परत थोडंसं म्हणजे बदलत आहे आणि थोडंसं कोमट पाणी जे आपल्या हाताला सोसेल इतपत पाण्यामध्ये मी बदलत आहे. लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहे सुकवून आणि त्यासाठी 3 पाव गूळ घेतलेला आहे मी. 1 किलो लिंबासाठी 3 पाव गूळ घेतलेला आहे. मीठ आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे. कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये कापलेल्या लिंबाच्या फोडी मी टाकत आहे. मी खाली काही तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. कुकर गरम झालेला आहे. कुकरमध्ये मी लिंबाच्या फोडी टाकत आहे आणि लिंबाच्या फोडी टाकून झाल्या की त्या थोड्याशा गरम याच्याने आळतील आणि खाली बसतील कुकरमध्ये. आणि त्यासाठी त्यांना पाणी सुटावं यासाठी मी मापामध्ये जवळजवळ 6 ते 7 चमचे आपण मीठ घालायचं आहे. आणि 2-3 चमचे मोठे चमचे जसं तुम्हाला चालेल तिखट त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालायचं आहे. ही प्लेन मिरची पावडर आहे. अगदी रंगाची मिरची पावडर म्हटली तरी चालेल. जास्त तिखट नाही आहे, फक्त रंगाला तिखट आहे, त्यामुळे मी जास्त टाकत आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि मी यामध्ये फक्त मीठ आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि कुकरमध्ये मी हे खाली गॅस चालू आहे, खाली वर ढवळून घेत आहे. आणि हा अर्धा किलो गूळ आहे आणि जो थोडासा गूळ आहे तो मी नंतर टाकणार आहे. 3 पाव गूळ म्हणजे आपल्याला पाव किलो गूळ नंतर टाकायचं आहे. पहा, पाव किलो गूळ आपल्याला नंतर टाकायचं आहे. कारण काय होतं आहे, कुकर जरा लहान पडतं आहे आणि जर एकदम मेल्ट झालं आणि उकळून जर ते लोणचं बाहेर गॅसवरती पडलं तर भीतीने मी ते नंतर टाकायचं म्हणून म्हणत आहे. कारण आता आपण हलवल्यानंतर तो गूळ मेल्ट होणार आहे, त्या मिठाला पाणी सुटणार आहे, त्या लिंबाचं पाणी रिलीज होणार आहे. त्यामुळे हे कुकर पण आपल्याला अपुरं पडणार आहे. आता आपण तापू देणार आहोत. हे पहा, थोडं थोडं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. मी कुकरमध्येच दरवर्षी करते, त्यामुळे मी कुकरमध्ये कसं लोणचं करते लिंबाचं ते मी तुम्हाला दाखवते आहे. 1 किलो लिंबाला 3 पाव गूळ घेतलेला आहे. जर तुम्हाला अगदी गोड लोणचं करायचं आहे तर 1 किलोला 1 किलो गूळ घेतला तरी चालणार आहे. मी आता शिटी करून घेणार आहे. एका शिटीमध्ये 1 किंवा 2 शिटीमध्ये लिंब छान मऊ होतात. आधीच पतल्या पाठीची लिंब घ्यायची आहे, जाड पाठीची लिंब अजिबात घ्यायची नाही आहे. हे पहा, 2 शिट्ट्या झाल्यानंतर थोडंसं त्याच्यातला जो रस आहे तो बाहेर आलेला आहे. त्यामुळे मी ती 2 शिट्ट्या झाल्यानंतर मोकळं शिजवायचा असा विचार केलेला आहे. त्यामुळे मी थोडंसं चाटून पाहिलं लोणचं, मला मीठ कमी वाटलं म्हणून मी अजून मीठ घालत आहे. आणि मीठ घालून झाल्यानंतर मला तिखटही अजून हवं होतं थोडंसं, त्यामुळे मी 1 चमचा तिखट आणि घालत आहे. आणि छान ढवळून मी आता सुटं शिजवून घेणार आहे. सुटं शिजवून घेण्यासाठी मी मंद याच्यावरती आता गॅसवरती ते शिजू देणार आहे. ऑलरेडी ते 2-3 शिट्ट्यांमध्ये झालेलं आहे. लिंबाची पतली पाट असल्याकारणाने लिंबू देखील मऊ झालेला आहे. फक्त आता जो आपण गूळ घातलेला आहे तो गूळ नीट मेल्ट झाला, खदखदून उकळी आली की मग नंतर आपण काढून घेणार आहे. आणि काढून घेतल्यानंतर मी 1 दिवस गार होऊ दिलं आणि गार झाल्यानंतर मी बरणीत भरून ठेवलेलं आहे लोणचं. अतिशय सुंदर चवीला झालेलं आहे. चमचमीत, झणझणीत आणि गोड, आंबट, तिखट असं लिंबाचं लोणचं अवश्य करून पहा. मी बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.